स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 11 मध्ये. आपण बघत आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. त्यामध्ये आपण व्हर्बल क्वेश्चन्स कसे बनवायचे ते बघत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे होकारार्थी वाक्य असतात त्यांचा व्हर्बल क्वेश्चन कसा बनवायचा ते बघितलेलं आहे. आज आपण जे नकारार्थी वाक्य आहेत त्यांचा व्हर्बल क्वेश्चन कसा बनवायचा ते बघणार आहोत. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. मी बोलतो, आय स्पीक, आम्ही बोलतो, वी स्पीक, तू बोलतो, यू स्पीक, तुम्ही बोलता, यू स्पीक, ते बोलतात, दे स्पीक. होकारार्थी वाक्य बघितलं, त्याचं नकारार्थी पण वाक्य बघितलं. मी बोलत नाही, आय डू नॉट स्पीक किंवा आय डोंट स्पीक. डू नॉट ऐवजी डोंट सुद्धा आपण वापरू शकतो, कारण हे डू नॉटचंच कॉन्ट्रॅक्शन होतं डोंट. यांपैकी एक वापरायचं, डू नॉट किंवा डोंट. वी डोंट स्पीक, आम्ही बोलत नाही. यू डोंट स्पीक, तू बोलत नाही. यू डोंट स्पीक, तुम्ही बोलत नाहीत. दे डोंट स्पीक, ते बोलत नाहीत. हे आपण होकारार्थी वाक्य बघितलं, त्याचं नकारार्थी वाक्य बघितलं. हे आहेत अनेकवचनी कर्ते. तसेच जे एकवचनी कर्ते आहेत ही, शी, इट किंवा एखाद्या मुलाचं नाव राम, श्याम असं, त्या एकवचनी कर्त्यांचं देखील होकारार्थी वाक्य बघितलं. तो बोलतो, ही स्पीक्स. या ठिकाणी कर्ता एकवचनी असल्यामुळे क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. ही स्पीक्स, तो बोलतो. शी स्पीक्स, ती बोलते. राम स्पीक्स, राम बोलतो. या वाक्याचं पण नकारार्थी वाक्य बघितलेले आहेत. तो बोलत नाही. ही डज नॉट स्पीक किंवा ही डझंट स्पीक. शी डझंट स्पीक, राम डझंट स्पीक. या ठिकाणी बघा, डज वापरल्यामुळे क्रियापदाला जो यस प्रत्यय लागलेला असतो तो निघून जातो. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे हे पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य असतात त्यांचा प्रश्न कसा बनवायचा ते बघितलेलं होतं. आज आपण ही नकारार्थी वाक्य म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स असतात त्यांचा प्रश्न कसा बनवायचा ते बघणार आहोत. बघा, होकारार्थी वाक्यांचा प्रश्न कसा बनवला होता. आय स्पीक, मी बोलतो. त्याचा प्रश्न असा होतो, मी बोलतो का? त्यासाठी आपण बघितलेलं होतं, डू आय स्पीक, मी बोलतो का? डू वी स्पीक, आम्ही बोलतो का? डू यू स्पीक, तू बोलतो का? डू यू स्पीक, तुम्ही बोलता का? डू दे स्पीक, ते बोलतात का? म्हणजेच आपण बघत आहोत व्हर्बल क्वेश्चन आणि त्यामुळे आपण व्हर्ब डू हे सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला घेतलं, त्यानंतर कर्ता घेतला आणि त्यानंतर क्रियापद. डू आय स्पीक, मी बोलतो का? वरचं वाक्य आहे मी बोलतो, त्याचा प्रश्न झाला मी बोलतो का. तसेच एकवचनी कर्त्यामध्ये पण डज ही स्पीक, तो बोलतो का? डज शी स्पीक, ती बोलते का? डज राम स्पीक, राम बोलतो का? अनेकवचनी कर्ता असेल तर डू वापरायचा, एकवचनी कर्ता असेल तर डज वापरायचा. डज ही स्पीक. आज आपण बघणार आहोत, मी बोलत नाही. मी बोलत नाही आणि मी बोलत नाही का, ह्या नकारार्थी वाक्याचा आज आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. तर बघा कसं बनवतात. मी बोलत नाही का, आम्ही बोलत नाही का, तू बोलत नाही का, तुम्ही बोलत नाहीत का, ते बोलत नाहीत का, तो बोलत नाही का, ती बोलत नाही का, राम बोलत नाही का. बघा प्रश्न कसा बनवायचा. बघा, या ठिकाणी वाक्य आहे आम्ही खेळतो. आम्ही खेळतो, वी प्ले. आम्ही खेळतो का, हे आहे होकारार्थी वाक्य, त्याचा प्रश्न. आम्ही खेळतो, वी प्ले. आम्ही खेळतो का, त्यासाठी डू वी प्ले, डू वी प्ले. आम्ही खेळत नाही, वी डू नॉट प्ले, वी डू नॉट प्ले. मग त्याचा प्रश्न आपण बघा कसा बनवायचा. आम्ही खेळत नाही, आम्ही खेळत नाही का, वी डू नॉट प्ले. किंवा आपण असं देखील म्हणतो, वी डोंट प्ले. वी डू नॉट प्ले किंवा डू नॉट ऐवजी डोंट वापरायचं, वी डोंट प्ले. त्याचा प्रश्न असा होतो, डू हे आहे वाक्याचं सहाय्यकारी क्रियापद, ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं. डू वी नॉट प्ले
डू वी नॉट प्ले सहाय्यकारी क्रियापद आधी त्याच्यानंतर कर्ता आणि नॉट प्ले अशी आदलाबदल होते. डू नॉट प्ले, वी डू नॉट, वी डू नॉट प्ले, डू वी नॉट प्ले. किंवा जर आपण वी डू नॉट प्ले ऐवजी जर असं बोललो वी डोंट प्ले, आम्ही खेळत नाही, तर त्याचा प्रश्न असा होईल आम्ही खेळत नाही का. त्यासाठी डोंट अगोदर घ्यायचं, वी नंतर घ्यायचं. डोंट वी प्ले, आम्ही खेळत नाही का. वी डोंट प्ले, आम्ही खेळत नाही. आणि आम्ही खेळत नाही का, त्यासाठी डोंट वी प्ले. जर वाक्य जर वी डू नॉट प्ले असं जर वापरलं तर डू आधी घ्यायचा आणि त्याच्यानंतर करता घ्यायचा आणि नॉट प्ले तसंच. आणि जर वी डोंट प्ले असं आपण जर वाक्य बोललो, हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. वी डोंट प्ले बोललो तर डोंट वाक्याच्या आधी घ्यायचा आणि वी नंतर, मग वाक्य असं होईल डोंट वी प्ले. फक्त या ठिकाणी अशी अदलाबदल करायची. शक्यतो आपण असंच जास्त बोलतो वी डोंट प्ले. डू नॉट ऐवजी जास्त डोंटचाच वापर होतो, त्यामुळे वी डोंट प्ले असं जर म्हणलं तर डोंट आधी घ्यायचं त्यानंतर वी घ्यायचा. डोंट वी प्ले, वी डोंट प्ले, डोंट वी प्ले. हा आहे अनेकवचनी कर्ता वी. आता बघा एकवचनी कर्त्याचा नकारार्थी वाक्याचा प्रश्न कसा बनवायचा. आता बघा या ठिकाणी तो म्हणजे ही, हा आहे एकवचनी कर्ता. तो खेळतो, ही प्लेज. एकवचनी कर्ता असल्यामुळे क्रियापदाला यस प्रत्यय लागला. तो खेळतो, ही प्लेज. तो खेळतो का, डज ही प्ले. एकवचनी कर्ता असल्यामुळे डज वापरला, त्यानंतर ही आणि डज वापरल्यामुळे क्रियापदाला या ठिकाणी यस हा प्रत्यय लागला होता, तो निघून जातो. डज ही प्ले, ही प्ले, डज ही प्ले. तो खेळतो का. आता आपण बघणार आहोत नकारार्थी वाक्य असेल तर त्याचा प्रश्न कसा बनवायचा. तो खेळत नाही, ही डज नॉट प्ले किंवा ही डझंट प्ले. तो खेळत नाही, तो खेळत नाही का, तो खेळत नाही का प्रश्न विचारलाय, त्यामुळे डज वाक्याच्या अगोदर डज, त्यानंतर वाक्याचा कर्ता ही. डज ही नॉट प्ले, डज ही नॉट प्ले. आणि जर आपण वाक्य असं बोललो ही डझंट प्ले, ही डझंट प्ले, तर डझंट वाक्याच्या आधी, कारण प्रश्न आपण बघतच आहोत व्हर्बल क्वेश्चन. डज आहे हेल्पिंग वर्ब, त्यामुळे प्रश्नाची सुरुवात देखील होणार वर्बने. डझंट आधी त्यानंतर ही. डझंट ही प्ले, ही डझंट प्ले, डझंट ही प्ले. हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत, परंतु आपण असं बोललो तर असं होतं आणि जर असं ही डझंट प्ले असं बोललो तर ते वाक्य असं होतं. असा प्रश्न तयार होतो. तो खेळतो का, तो खेळत नाही, तो खेळत नाही का. आलं लक्षात प्रश्न कसा बनवायचा नकारार्थी वाक्याचा. आणि हा एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा, ज्यावेळेस आपण कर्ता एकवचनी घेतो त्यावेळेस आपण डज वापरतो. आणि जर वाक्यात डज वापरला तर क्रियापदाला जो या ठिकाणी यस प्रत्यय लागतो, डज वापरला तर क्रियापदाला यस किंवा यस असा जो प्रत्यय असतो तो वापरायचा नाही. ही प्लेज, डज ही प्लेज. ही डज नॉट प्ले, डज ही नॉट प्ले. हेल्पिंग वर्ब आधी त्यानंतर कर्ता. ही डझंट प्ले, डझंट ही प्ले. डझंट आधी त्यानंतर ही. डझंट ही प्ले. अशा प्रकारे या ठिकाणी आपण एकवचनी अनेक वेगवेगळे कर्ते घेऊन सुद्धा वाक्य तयार करू शकतो. तो खेळते, आपल्याला जर असं बोलायचं असेल ती खेळते, तर या ठिकाणी वापरायचं शी. ती खेळते, ती खेळत नाही, ती खेळते का, ती खेळत नाही, ती खेळत नाही का. किंवा एखाद्या मुलाचं मुलीचं नाव, किंवा आपले बहीण भाऊ, आई वडील, मदर ब्रदर, फादर सिस्टर, फ्रेंड, अशा प्रकारे कर्ता वापरून सुद्धा वाक्य बनवू शकतो. त्याच प्रकारे कर्ता या ठिकाणी क्रियापद सुद्धा वेगळं वापरू शकतो. राईट, रीड, अशा प्रकारे. तो लिहितोय, ही राईट्स. कर्ता जर एकवचनी घेतला कोणताही तर त्या पुढील क्रियापदाला यस प्रत्यय लावायचा. राईट असेल तर त्या ठिकाणी राईट्स असं होईल.
अशा प्रकारे आपण खूप सारे वाक्य बनवू शकतो. डे 7 मध्ये मी तुम्हाला खूप क्रियापदे दिलेली आहेत. एकवचनी कर्त्यासोबत वापरायची आणि अनेकवचनी कर्त्यासोबत वापरायची कर्ते अनेक दिलेले आहेत. ती तुम्ही या ठिकाणी वापरून वाक्य बनवू शकतात. बघा मग आता या ठिकाणी स्ट्रक्चर कसं होईल. एकवचनी कर्ता असेल तर डोंट वाक्याच्या सुरुवातीला आणि अनेकवचनी कर्ता असेल तर डोंट वाक्याच्या सुरुवातीला. कर्ता जर एकवचन असेल तर डझंट वाक्याच्या सुरुवातीला. मग वाक्य कसं होईल या ठिकाणी. मी बोलत नाही का, डोंट आय स्पीक. मी बोलत नाही का, आम्ही बोलत नाही का, डोंट वी स्पीक. तू बोलत नाही का, डोंट यू स्पीक. तुम्ही बोलत नाहीत का, डोंट यू स्पीक. ते बोलत नाहीत का, डोंट दे स्पीक. आणि जर कर्ता एकवचन असेल तर डझंट वापरायचा. तो बोलत नाही का, डझंट ही स्पीक. ती बोलत नाही का, डझंट शी स्पीक. इट आपण एक प्राणी किंवा एक वस्तू असेल तर वापरतो. व्यक्तींच्या नावापुढे इटचा वापर नाही करायचा. डझंट राम स्पीक. राम बोलत नाही का. अशा प्रकारे जर नकारार्थी वाक्य असेल तर त्याचा प्रश्न असा बनवायचा. एकवचनी कर्ता अनेकवचनी कर्ता असेल तर डोंट आधी वापरायचा आणि एकवचनी कर्ता असेल तर डझंट. हे स्ट्रक्चर ठेवून तुम्ही या ठिकाणी क्रियापद बदलून वाक्य बनवून घरी प्रॅक्टिस करा. स्पीक ऐवजी तुम्ही रीड, राईट, गो किंवा प्ले अशा प्रकारची क्रियापदे घेऊन वाक्य बनवू शकता. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, अनेकवचनी कर्ता असेल तर डोंट आणि एकवचनी कर्ता असेल तर डझंट. बघा ही स्ट्रक्चर वापरून किती वाक्य बनवू शकतो आपण. मी बोलतो, मी बोलत नाही. तो बोलतो, तो बोलत नाही. मी बोलतो का. तो बोलतो का. तो बोलतो का आणि तो बोलत नाही. तो बोलत नाही का. मी बोलत नाही का. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.